आज काय पावसाला सुट्टी नाही वाटते, मग आम्ही पण काय भिजायला सुट्टी देतोय काय? पण बाहेर तर जावंच लागणार ना भाऊ. मग काय जुना पाना रेनकोट घातला, कारण नवा रेनकोट आमच्या मॅडमने घातला होता आणि तिच्या रेनकोटमध्ये चांगलं लिटरभर पाणी साठलं होतं. आता आमची धूम पावसात निघायला तयार होती. आता बाहेर आल्यावरती जाम हिरवळ झाली होती. आधी स्वीट होममध्ये गेलं, कारण आज गुरुवार असल्यामुळे फराळाचं घ्यायचं होतं. आता आमचा उपास आहे, पण अथांगचं काय, त्याला पण घेतला ना मग एक समोसा. समोसा बांधोस तर मॅडमला ह्या वरच्या पुढे आवडल्या, मग त्या पण घेतल्या, पेमेंट केलं आणि बाहेर आलं. तर बाहेर इंदापूर कमी लोणावळ्यात जास्त वाटत होता. नंतर जाम भिजत माघारी आलो. घरी आल्यावरती अथांगने सामानाचं पोस्टमॉर्टम करायला सुरुवात केली. सगळं सामान बाजूला काढलं आणि अथांगला समोसा खायला दिला. तोपर्यंत गायत्रीने इकडे खिचडीची तयारी केली होती. अथांगने समोसा माहीत नाही कुठे टाकला होता, पण सोप्यावरती मस्त चांगला राडा केला होता. आता खिचडी तयार झाली होती, त्यावर क्लायंटचा कॉल आला, म्हणून घरातून बाहेर पडलो. कारण आधी पोटोबा मग विठोबा. मग काय परत पावसात भिजत घरी माघारी आलो. आता ज्या क्लायंटने आम्हाला बोलवलं होतं त्यांचा व्हिडिओ आम्ही इंदापूरकर या पेजवर टाकला आहे, जो तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण पाहू शकता. गायत्रीने परत एकदा खिचडी क्रीम केली. नंतर सगळ्यात आधी देवाला फराळाचा नैवेद्य दाखवला व नंतर आम्ही खायला बसलो.